तात्या बर मला तुमचं काय कळेनाच. काय झालं? ही बांध कुठे होता? अरे तो नारळ आहे का नाही, त्या नारळाच्या तिथनं असा बांध होता पहिला. अहो, तुमच्या भावानी पोखरत पोखरत 5 फूट पाक बांध इकडे आणला तरी तुम्ही त्याला काहीच बोला नाही. अरे नारायण, त्याला काय जर बोलायला गेलं का नाही, ते डायरेक्ट भांडाय उठन. भांडायला उठेल म्हणजे भांडायला काय आपण कमी आहे काय? प्रत्येकाच्या वेळेस आपण का समजून घ्यायचं? यार काय बोलतोय नारायण तू? आम्ही दोघं ह्या 5 फुटासाठी भावांनी भांडायचं? तात्या त्याशिवाय ते वटणे येणार नाही आणि लय जर काय झालं तर कोर्ट कचेरी खेळायची पण आपली तयारी आहे. अरे 5 फुटात जेवढं आपण उत्पन्न कमावणार आहे का नाही, त्याच्या डबल आपलं कोर्ट कचेरीत जाणार आहे. खाल्लं म्हणून काय फरक पडतो? आणि काय या 5 फुटाने आपल्याला होणार आहे एवढं? आणि जरी खाल्लं तरी काय ते लोकांचं आहे का? अरे माझा सक्का भाऊ आहे ती. कोणत्या भांडण झालं डोकं फुटाफुटी होणार, दवाखान्यात आपलं पैसे जाणार. हा, त्यापेक्षा एक काम कर, तुला लयच वाटतंय का नाही, त्या तिथं आणि ह्या इकडे एक 2 खोट्या रवून घेऊ, म्हणजे भांडायचा ह्याचा त्रास होणार नाही काय. आणि भावकीत ह्याच्यात उलट सगळ्या लोकांनी असंच समजून घेतलं पाहिजेत आणि भांडण ही टाळलं पाहिजेत. त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि भांडणाने आपली प्रगती होणार आहे का? तात्या तुमचं बरोबर आहे. चालतंय तात्या, घेऊ आपण दोन्हीकडे खुट्या राहून आणि हाताखाली एवढा वाट टाळू. मग वाट टाळायचाच आणि हिथनं मोहरं बी असंच राहायचं काय. ठीक आहे चल.